नमस्कार, आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज। मला कोणीतरी सांगितलं की मेघनाताई आम्हाला आठवड्यामधनं दिसतात, आठवड्यामधनं 8 दिवस दिसतात, 2 दिवस दिसतात. तर ही फार मोठी उपलब्ध लोकांच्या मध्ये पण दिसलं पाहिजे. कारण लोकांशी तुमची जर नाळ जुडली नाही, जसं आपण म्हणायचो की मुंडे साहेब आले की सगळ्यांना वाटायचं की हा माझा नेता आहे, तर प्रत्येकाला वाटायचं की हा माझा नेता आहे. तर ते वाटणं जरुरी आहे. त्यामुळे लोकांच्यात जाणं, आपले कामं करणं आणि इलेक्शनच्या दृष्टीने संघटना बांधणं. मी कार्यकर्त्याला का सांगितलं की कार्यकर्ता आपल्या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या परिवहन राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ आपल्या या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांच्या दौऱ्यानिमित्त आम्ही सगळ्यात महत्वाचा प्रश्न दैठणा पोखर्णी नरसिंह या 2 गावामध्ये आपला परभणी गंगाखेड हायवे या रोडवर सध्या नवीन रोड झाल्यामुळे ज्या पद्धतीनं अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे, या अपघाताच्या प्रमाणाला थोडंसं आपल्याला कशा पद्धतीनं नियंत्रित करता येईल आणि लोकांचे प्राण कसे वाचवता येतील याकरता आम्ही त्यांना अतिशय अगत्याची अशी मागणी, आग्रही मागणी या ठिकाणी केलेली आहे, ती म्हणजे गतिरोधक उभा करण्याची. या रोडच्या बाबतीत आपण विचार केला तर परभणी आणि गंगाखेड या दोन्ही मुख्य शहराच्या मध्यभागी सगळ्यात मोठी गावं म्हणून, तीर्थक्षेत्राची गावं म्हणून दैठणा आणि पोखर्णी हे गाव बघितले जात आपल्याला दिसून येते. या गावामध्ये आजूबाजूच्या 20-25 खेड्यामधून बँकेच्या कामानिमित्त, दवाखान्याच्या कामानिमित्त, त्याचबरोबर या ठिकाणी असलेले विद्यालय, महाविद्यालय, जे काही विद्यार्थी आहेत, हे या सर्व लोकांच्या वर्दळीमुळे या बस स्थानकावर परभणी आणि पोखर्णी आणि दैठण्याच्या खूप लोकांची गर्दी असते. त्याचबरोबर बाजार भरतो. या दोन्ही ठिकाणी आठवडी बाजार असल्यामुळे बाजाराच्या निमित्तानं खेड्यापाड्यातील येणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा फार मोठी आहे आणि म्हणून गेल्या 2 वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर या 2 वर्षामध्ये 30 ते 40 लोकांना वेगवेगळ्या छोट्या मोठ्या अपघातातून आपले प्राण गमावे लागले आहेत. काही लोकांना अपंगत्व या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या सगळ्या बाबीचा गांभीर्यानं विचार करून शासनानं या दोन्ही गावाच्या बस स्थानकावर चांगल्या पद्धतीनं वाहतुकीचं नियंत्रण कसं करता येईल, वाहकांना वेगवेगळ्या सूचनांचं पालन करण्याकरता चांगली सक्षम यंत्रणा कशी उभी करता येईल, याकरता सर्व यंत्रणा आपण उभारावी या पद्धतीची मागणी परिवहन मंत्री या नात्यानं आम्ही आज माधुरीताई मिसाळ यांना या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आणि परिसरातील नागरिकांच्या वतीनं केलेली आहे आणि ही तात्काळ उपाययोजना करण्याचं आश्वासन या ठिकाणी माधुरीताईंनी आम्हाला दिलेले, त्याबद्दल मी त्यांचे आणि शासनाचे, महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी तात्काळ या ठिकाणी यंत्रणा उभं करण्याची मागणी आमची मान्य केलेली आहे आणि ती यंत्रणा या ठिकाणी उभी राहील अशी आम्हाला खात्री आहे. रस्त्याच्या बाबतीत आपण विचार केला तर या ठिकाणी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या या दोन्ही मोठ्या ज्या काही निवडणुका होत्या त्या आताच या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत आपल्या, या स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या 3 ते 3.5 वर्षापासून अस्तित्वात नसल्यामुळं हे जे काही छोटे रस्ते जे की जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात, जे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत येतात, त्यानंतर ग्रामीण भागातले जे छोटे किंवा गाव खेड्याला जोडणारे जे रस्ते हे खरे तर स्थानिक विकास निधीमधून आपल्याला करता येतात आणि त्यामुळं स्थानिक लेवलवरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर या कामाला गती येण्याची शक्यता या ठिकाणी आम्हाला वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर आपले जे गाव पातळीवरचे कार्यकर्ते आहेत, जिल्हा परिषद सर्कलचे कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, यांच्याकडून या गोष्टीची मागणी आणि पाठपुरावा शासनाकडे झाल्याशिवाय मला वाटतं की ह्या गोष्टीला आपल्याला पाहिजे तेवढा न्याय देता येणार नाही आणि म्हणून येत्या 2-4 महिन्यात ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्या या बाबतीत अतिशय परिणामकारक ठरतील आणि मग त्या गोष्टीचा आपल्याला पुरेपूर फायदा घेता येईल आणि ग्रामीण भागातले रस्ते आपल्याला चांगल्या पद्धतीने करून घेता येतील असं मला वाटतं. आपण या ठिकाणी गांभीर्याने विचार करून आपण तात्काळ संबंधित यंत्रणेला आदेश देऊ असं या ठिकाणी मंत्री महोदयाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ती
आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी ती यंत्रणा उभी करतील, गतिरोधकाचं काम या ठिकाणी तात्काळ आपल्याला करून देतील आणि अपघाताचं प्रमाण कमी होईल, जीवितहानी कमी होईल, लोकांचे प्राण या ठिकाणी वाचतील अशी आम्हाला खात्री आहे.